लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची बातमी. ज्या महिलांना अजून एकही हप्ता आलेला नाही त्या खरंच अपात्र झाल्या आहेत का? शासनाकडून खरंच काय अपडेट आहे? मार्च आणि एप्रिलचे पैसे नेमके कधी येणार आणि सोमवारपासून DBT सुरू होणार का? या व्हिडिओमध्ये स्पष्ट माहिती देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार लाडक्या बहिणींनो, सध्या महाराष्ट्रभर एकच प्रश्न विचारला जातो. ज्यांना अजून मार्च किंवा एप्रिलचा हप्ता मिळालेला नाही त्यांना पैसे कधी मिळणार? काल संध्याकाळपर्यंत आपण सर्वांनी वाट पाहिली, पण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत कोणताही नवीन हप्ता जमा झालेला दिसला नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शनिवारी काही महिलांना मेसेज आले, पण तो नवीन हप्ता नव्हता. तो शुक्रवार 15 तारखेला प्रोसेस झालेल्या DBTचा उशिरा आलेला मेसेज होता. आता अनेक महिलांच्या मनात भीती निर्माण झालेली आहे. सोशल मीडियावर काही चॅनल सांगत आहेत की ज्या महिलांना अजून पैसे आले नाहीत त्या 60 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. पण लक्षात घ्या, शासनाकडून अजून अशी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. म्हणून ज्यांना अजून एकही हप्ता मिळालेला नाही त्यांनी घाबरायची अजिबात गरज नाही. कारण अनेक महिलांना फेब्रुवारीपर्यंत हप्ते मिळालेले होते. त्याचा अर्थ त्यांची EKYC आणि कागदपत्र पडताळणी आधीच पूर्ण झालेली आहे आणि त्या पात्र आहेत. आता उशीर येण्यामागे मुख्य कारण म्हणजे 2 महिन्यांचे हप्ते एकत्रित वितरित केले जात आहेत. तसंच शनिवार आणि रविवार सुट्टी असल्यामुळे DBT प्रक्रिया मंदवली आहे. म्हणून आज आणि काल हप्ते न आल्यामुळे घाबरायची गरज नाही. सोमवार ते मंगळवार दरम्यान पुन्हा मोठ्या प्रमाणावर हप्ते वितरण सुरू होण्याची शक्यता आहे. ज्या महिलांना मार्चचा हप्ता मिळाला आहे त्यांनी पुढे एप्रिलचा हप्ता मिळेलच, आणि ज्यांना अजून एकही हप्ता आलेला नाही त्यांनी टप्प्याटप्प्याने पैसे जमा होण्याची शक्यता आहे. पण लक्षात ठेवा, जर तुमच्या घरात 4 चाकी वाहने नाही, सरकारी नोकरी नाही आणि उत्पन्न निकषात बसत असेल तर तुम्ही पात्र असण्याची शक्यता खूप जास्त आहे. म्हणून अफवांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत अपडेट आल्यानंतरच खात्री करा. आणि लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यात पैसे आलेत का नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि योजनेसंदर्भातील खात्रीशीर अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.